हॅलो एव्हरीवन. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोळंबीचा रस्सा. तर चला आता आपण सुरुवात करूया. मी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चिरलेला कांदा टाकलेला आहे. तो आपल्याला असा परतून घ्यायचा आहे आणि तो परतून झाल्याच्या नंतर मी टोमॅटो घेतलेला आहे. तोही मी कापलेला आहे. तुम्हीही असंच कापून घ्यायचा आहे टोमॅटो जाडसर आणि तोही असंच परतून घ्यायचा आहे. आणि परतून झाल्याच्या नंतर याला 5 मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे, कारण वाफेला आपल्याला कांदा आणि टोमॅटो शिजून घेतला पाहिजे त्यासाठी. आणि बघा इथे शिजलेले आहे कांदा आणि टोमॅटो. तर मी वरून कोथिंबीर टाकलेली आहे. आपल्याला थोडीशीच कोथिंबीर टाकून ती पण हलवून घ्यायची आहे आणि त्याची आता आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायचं आहे. आणि तिथे अद्रक लसूणचं पेस्ट पण मी टाकलेलं आहे. चला तर मी ही पेस्ट बनवून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर मी इथे घेतलं आहे तेल आणि लाल तिखट घेतलं आहे तेलामध्ये, हळद. आता मी हे तेलामध्ये मिक्स करत आहे. मिक्स करून झाल्याच्या नंतर मी इथे कोळंबी टाकत आहे फ्राय करण्यासाठी. तर ह्या मसाल्यामध्येच आपल्याला तेलामध्ये कोळंबी फ्राय करून घ्यायची आहे, कारण त्याची टेस्ट खूप वेगळी येते. तुम्ही करून बघा, मी तर केलेलं आहे. आता जिरे पावडर, धणे पावडर आणि इथे मी घेत आहे वाटण, जे आपण मगाशी पेस्ट बनवलेले आहे ते इथे टाकून घ्यायचे आहे. आणि आता त्याच्यानंतर त्या वाटणामध्ये थोडंसं पाणी घालून ते हलवून घ्यायचं आहे छानपैकी. बघा आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे या प्रकारे. कोळंबी पण आपली मस्तपैकी फ्राय झालेली दिसत होती. आता मी मीठ टाकून घेतलं. पुन्हा मी चम्मच मीठ हलवून घेत आहे चमच्याने. बॉईल येत आहे तर मी इथे कोकम टाकते. बॉईल आल्यावरच आपल्याला कोकम टाकायचे आहेत. परत मी 5 मिनटं झाकण लावून ठेवत आहे. झाकण लावून ठेवल्याच्या नंतर इथे आपली कोळंबी रस्सा झालेला आहे, बघू शकता. मस्त कोळंबी पण शिजलेली आहे आणि रस्साही आपला मस्तपैकी झणझणीत झालेला आहे. कोथिंबीर वरून टाकून घ्या आणि आपला रस्सा रेडी. बघा किती सुंदर, टेस्टी आणि छान, एकच नंबर टेस्ट.